जय हरी माऊली मित्रांनो, आषाढी पायवारी 2024 सुरू होत आहे। त्यानिमित्ताने या वारीतील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आषाढी पायवारीमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पालखी रथ असतो। पालखी रथ म्हटलं तर आई खिल्लारी बैल जोडी। तर स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। आज आपण आषाढी वारीतील पालखी रथ आणि खिल्लारी बैल जोडी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। या पायवारीमध्ये विविध भागातून विविध पालख्या पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत असतात आणि या संतांच्या ज्या पादुका असतात त्या पालखी रथामध्ये ठेवलेल्या असतात आणि सर्व वारकरी पालखी रथ घेऊन पायी प्रवास करत पंढरपूरला जातात। हा पालखी रथ सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम महाराष्ट्राची शान असलेली खिल्लारी बैलांकडे असते। हे काम खूप कष्टाचे असल्याने हे काम करण्यासाठी सुंदर आणि धिप्पाड अशा खिल्लारी बैलांची निवड केली जाते। यंदाच्या वर्षीच्या श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोडीचे मानकरी तुकोबारायांचं आजोळ लोगावमधील पैलवान सूरज ज्ञानेश्वर खांदवे पाटील यांना मिळाला आहे। तसेच सूरजदादा खांदवे पाटील आणि त्यांच्या कुटुंबासोबतच लोगाववासियांचं भाग्यच म्हणावं लागेल। सूरजदादा खांदवे पाटील आणि त्यांच्या घराचं मी अभिनंदनही करतो। आपल्यासोबत खांदवे कुटुंबातील विश्वनाथ खांदवे, तर त्यांच्याशी आपण थोडी माहिती घेऊया। नमस्कार। रामकृष्ण हरी। महाराष्ट्राची संस्कृती वारकरी संप्रदायाची परंपरा ही आमच्या घराण्याला पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। आमचे आजोबा हरिभक्त पारायण नारायणराव शंकर खांदवे दादा हे लोहगाव कासदिक दिंडीचे पहिले विणेकरी होते। त्यानंतर त्यांचा वारसा आमचे वडील विठ्ठलराव नारायण खांदवे यांनी पुढे चालवला। त्यानंतर आज श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा बैलजोडीचा मान जो आम्हाला मिळाला याचा आम्ही भाग्य समजतो। या ठिकाणी लोहगावातील पैलवान हरिभक्त पारायण दामोदर खेसे ही बैलजोडी जे सिलेक्शन झालेले पालखी रथासाठी त्यांची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। तर थोडस आपण अण्णाकडून पण माहिती जाणून घेऊया या घराण्याविषयी, खांदवे कुटुंबाविषयी। अण्णा काय सांगता येईल या खांदवे कुटुंबाविषयी? आता आम्ही सूरज ज्ञानेश्वर खांदवे यांचे पंजोबा, ह्यांच्या पंजोबाचं नाव सांगता का? हा, नारायण शंकर खांदवे मुकदम यांनी 25 वर्षे वाया केल्या आणि विणेकर म्हणून मेन होते। तर त्याचं फळ त्यांना आज मिळालं की चला काय होणार। लई वर्षांनी त्यांनी 4-5 वर्ष प्रयत्न केला पण नाही जमलं, पण आता जमलं। आताशी त्यांचा ह्या वर्षी नंबर लागला आणि त्यांचं स्वप्न साकार झालं। ही मानाची बैलजोडी निवडण्यासाठी एक कमिटी काम करत असते जी बैलजोडी निवडते। पालखी रथाच्या बैलजोडीच्या मानासाठी रीतसर अर्ज भरून संस्थानाकडून डॉक्टरची टीम येऊन या बैलांची निवड करतात। तर आपल्यासोबत पहिला सूरजदादा खांदवे पाटील आहेत। तर या खिल्लारी बैलाविषयी आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया। रामकृष्ण हरी। प्रथमतः मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ सर्व देवगावचे आमच्या खांदवे परिवार व लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी दिली। आम्ही ही बैल कर्नाटकमधनं आमचे एक मित्र संतोष कब्बुरे, आम्ही गिरीश शिर्के, आम्ही सर्वांनी जाऊन बैल खरेदी केलेली आहे कर्नाटक गावामधून। तर आम्हाला या बैलांचा खुराक किंवा व्यायाम कशा प्रकारे घेतला जातो? कारण की आता हा पालखी रथाचं वजन भरपूर असेल तर तो ओढण्यासाठी त्यांच्याकडून काय प्रशिक्षण किंवा काय घेतलं जातं त्यांच्याकडून? तर आमच्या बैलांची दिनक्रम सकाळी 4 वाजल्यापासून सुरू होती। प्रथम त्यांना खायला वगैरे आम्ही कडबा असेल, ऊसाची कुट्टी असेल, मका, दूध पाजतो आणि सकाळचं आम्ही त्यांना टायराच्या साह्याने वजन ठेवून, कारण की रथ जड असल्यामुळे रथाची प्रॅक्टिस होईल त्यामुळे आम्ही रोज नांगरणे वगैरे टायराच्या साह्याने त्यांची रोज कसरत घेतो। 1-2 तास आम्ही बैलगाडी शिकतो त्यांना। मी गेले 8 ते 9 वर्ष संस्थांकडे अर्ज करत होतो की आम्हाला ही संधी मिळावी म्हणून, जगद्गुरू तुकाराम महाराजांची सेवा करायची संधी मिळावी म्हणून। ते आम्ही त्यांच्या 8 वर्ष आपण अर्ज करतो। संत तुकाराम महाराज संस्थान सर्व बैल पाहणी करण्यासाठी इथं आपल्या घरी येतात। बैल पाहणी करून त्यांना जी योग्य बैल रथासाठी योग्य वाटते त्याची ती निवड करून आपल्याला निर्णय घेतात। दरवर्षी 2 वेगवेगळ्या कुटुंबांना हा मान दिला जातो। पहिल्या दिवशी एका कुटुंबातील बैलजोडीने पालखी रथ ओढतात
आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबातील बैलजोडीने. त्यामुळे या बैलजोडींना दिवसाआड आराम मिळत असतो. अशा प्रकारे या खिल्लारी बैलांच्या मदतीने हा पालखी सोहळा सुंदररित्या पार पडत असतो. आपल्यासोबत पहिला सूर्यदादा खांदवे यांचे वडील ज्ञानेश्वर आबा खांदवे आहेत. तर ते यांच्या घरातील जी पार्श्वभूमी आहे ते आपल्याला थोडक्यात सांगतील. आमच्याकडं पूर्वीपासून म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती व्यवसाय होता. मी स्वतः शेती केलेली आहे, बैलावरती शेती केलेली आहे. त्याच्यामुळं बैलांची आवड भरपूर आमच्या घरात असल्यामुळं तिथून पुढे तसंच शेतीचा धंदा चालू केला. त्यातनं शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा चालू केला. दुधाच्या धंद्यातून मग असं बोलता बोलता लक्षात आलं की बाबा चला आपली बैलजोडी तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाची सेवा करण्यासाठी लागावी. आमचे आजोबा विणेकरी होते दिंडीचे. वडिलांनी वारी केली, मी वारी केली, नंतर माझा मुलगा सूरज वारी करीत होता. म्हणजे असेच योगायोग जुळून आला, सगळ्यांचे विचार जुळले ना आम्ही ते प्रयत्न केले. 8 वर्ष प्रयत्न करत होतो. त्याच्यामुळं 9व्या वर्षी आम्हाला तुकाराम महाराजांच्या पालखीची सेवा करण्याचा मान मिळाला. त्याबद्दल आमचं सर्व कुटुंब आनंदी. तर मी तर असंच म्हणेन, तर तुमचं खांदवे कुटुंबासोबत लोकजबर भाग्य म्हणावं लागेल. तुकाराम महाराजांच्या आजोळ गावातून ही बैलजोडी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला जोडली जात आहे. धन्यवाद आबा. सूर्यदादाच्या पाठीमागं सूर्यदादा पुढे बाहेर गेल्यानंतर या बैलांची काळजी घेणारी ही मंडळी आहेत. तर ते थोडक्यात आपल्याला सांगतील की त्यांची कशी काळजी घेत असते. आम्ही यांना पाठ 6 वाजता यांना आम्ही खुराक देतो. परत एक टायमाला कुट्टे टाकतो. बैल आणून या गोट्यात बांधतो आणि यांच्या आम्ही आठवड्यातनं 2दा यांना आम्ही धुतो. मॉलिश असते दिसाड, टायर आहे टायरला झोपतो, सराव वगैरे सगळं आम्ही यांच्याकडून काम करून घेतो. मालक बाहेर गेले तर आमची पूर्ण टीम आम्ही काम करतो. अशाच आषाढी पायवारीच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल द ट्रॅव्हलरला लवकरच सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर जरूर करा. हिंडावं, फिरावं, मस्त मजेत जगावं. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.